1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासातील अजरामर ठेवा मानला जातो. गब्बर सिंगचे भयावह व्यक्तिमत्व, ठाकूरची वेदना, जयवीरूची हृदयस्पर्शी मैत्री आणि बसंतीचे चैतन्यमय रूप ही पात्रे पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मात्र या चित्रपटामागे एक गुपित अनेक दशकांपासून चाहत्यांमध्ये चर्चेत होतं आणि ते म्हणजे त्याचा मूळ क्लायमॅक्स. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सुरुवातीला कथा अशा रीतीने संपवायचा विचार केला होता की ठाकूर स्वतः गब्बर सिंगचा खात्मा करून आपल्या कुटुंबाचा सूड घेईल, पण वितरकांच्या आणि सेन्सॉर बोर्डाच्या दबावामुळे हा शेवट बदलण्यात आला. अंतिम चित्रपटात गब्बरला पोलीस अटक करतात असा प्रसंग दाखवण्यात आला. रमेश सिप्पी यांनी 2 वेगवेगळे एंडिंग शूट केले होते, ज्यापैकी एक प्रेक्षकांना कधीच दाखवण्यात आला नाही. इतकंच नाही तर गब्बर सिंगने अहमदला निर्दयीपणे मारण्याचा एक सीन देखील कापण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने ते दृश्य अतिशय क्रूर असल्याचं कारण देत हटवला. आजवर हे दृश्य चाहत्यांसाठी फक्त चर्चेपुरतं मर्यादित होतं. मात्र आता तब्बल 50 वर्षांनंतर ते रहस्य उलगडणार आहे. ऑस्ट्रेलियातील इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ सिडनी मध्ये यंदा ऑक्टोबर महिन्यात शोलेचा ओरिजिनल क्लायमॅक्स प्रथमच प्रदर्शित होणार आहे. 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रंगणाऱ्या या फेस्टिवलमध्ये शोले हा मुख्य आकर्षणाचा चित्रपट असेल. त्यामुळे अनेक पिढ्यांपासून प्रेक्षकांच्या मनात दडलेलं कुतूहल अखेर संपणार आहे. या विशेष प्रदर्शनामुळे शोलेच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळेल आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट नव्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना अनुभवता येईल. 50 वर्षांनंतरही शोलेचं जादू अजूनही तितकंच जिवंत असल्याचं हे सिद्ध करणार आहे.